मीरा रोडच्या नयानगर परिसरात झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी बुधवारपर्यंत 10 गुन्हे दाखल केले असून 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही दंगल पूर्वनियोजित नसल्याचंही तपासात स्पष्ट झालंय। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चित्रफिती बनावट असून ते पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं नयानगर परिसरात दंगल उसळली होती। रविवारपासून शहरात असलेला तणाव बुधवारी निवळला, मात्र शहरातील पोलीस बंदोबस्त कायम आहे। पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड सुरू केली आहे। 21 जानेवारीपासून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बुधवारी दुपारपर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल करून 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे। समाज माध्यमांवर धार्मिक तेढ पसरवल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यामध्ये 2 जणांना अटक करण्यात आली आहे। हिंसाचाराच्या सर्व प्रकरणांमध्ये आरोपींची ओळख पटवण्यासाठी नयानगर परिसरातील आणि आसपासच्या 450हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणांचे विश्लेषण सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली। आम्ही शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, मात्र या दंगलीमागे कुठलाही कट नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। अफवा पसरविल्यास पोलिसांचा कारवाईचा इशारा। मीरा रोडमधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रक्षोभक चित्रफिती समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत। पोलीस दल घरात घुसून समाजकंटकांना बाहेर काढत आहेत। मीरा रोड स्टेशनला समाजकंटकांनी आग लावली, अशा अनेक चित्रफितींचा समावेश आहे। या सर्व चित्रफिती बनावट असून त्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। नयानगर घटनेनंतर व्हायरल होत असलेल्या एका चित्रफितीमध्ये रॅलीत सहभागी तरुणाच्या हातात बंदूक होती, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती। मात्र पोलीस तपासात ही बंदूक प्लास्टिकचीच असल्याचं समोर आलं आहे। समाज माध्यमांवर पोस्ट करण्यात आलेल्या प्रक्षोभक पोस्ट डिलीट करण्याची प्रक्रियाही सुरू आहे। मीरा रोड येथील राम मंदिरात झालेल्या धार्मिक हिंसाचाराच्या वेळी समाज माध्यमांवर प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या अबू शेख याची चित्रफित व्हायरल झाली होती। त्याला अटक करून ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं। कोर्टात पोलिसांनी अबू शेखची व्हायरल झालेली चित्रफित न्यायालयासमोर सादर केली असून कोर्टाने त्याला 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे। तसेच अबू शेखची न्यायालयात हजेरी सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता।